जय हिंद, मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर येथील रामनगर येथे। तुमची पण सरकारी ड्यूटी करायची इच्छा आहे, तुम्ही पण सेटिंगच्या चक्करमध्ये फिरत आहात, तुमच्यानं पण अभ्यास होत नाही, तर बघा हे खास रिपोर्ट आमची। आम्ही रामनगर पोलीस स्टेशन येथे आहोत। 3 लोकांवर FIR झाली आहे। आमच्यासोबत एक मुलगा आहे। दादा, तुमच्यासोबत काय झालं आहे आणि कोणी फ्रॉड केलाय, केव्हापासून चालू झालं आहे हे प्रकरण? सर, माझं नाव कौस्तुभ आदे आहे। काही आम्ही बेरोजगार मित्र होतो सर। 2014 मध्ये आम्हाला शबनम शेख आंटीशी ओळख झाली आमची। त्यांनी सांगितलं की मुजीबर लतीफ कुरेशी हे रेल्वे डिपार्टमेंटमध्ये किंवा सरकारी खात्यामध्ये सुद्धा आम्हाला लावून देतात। तर आम्ही त्यांची परस्पर भेट घेतली। त्यांनी आम्हाला रेल्वेमध्ये लावून देण्याचं आमिष दाखवलं। मग आम्ही माझे काही बेरोजगार मित्र आणि काही अजून परत काही मुलं आहेत, ते आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी कार्याला सुरुवात केली रेल्वे डिपार्टमेंटमध्ये लावण्याचं। तर त्यांनी मग आम्हाला चंद्रपूरहून नागपूरला, नागपूरहून कलकत्त्याला नेऊन तिथे आम्हाला मेडिकल करून घेतलं रेल्वे डिपार्टमेंटचं। त्यानंतर परत काही ट्रेनिंग करून घेतलं, जॉईनिंगची सर्टिफिकेट देण्यात आले त्यानंतर, आणि काही बोगस ट्रेनिंग पण घेतली। किती लोक होते तुम्ही, किती मुलं होते असे? जवळपास 15 लोक होतो सर आम्ही। किती लाख रुपयाची फसवणूक झाली? कोणी 8.5 लाख रुपये दिले, कोणी 9 लाख रुपये दिले, कोणी 10 लाख दिले। अशा पद्धतीने जवळपास 1,31,60,000ची आमची फसवणूक करण्यात आली, सगळ्यांचे मिळून पैसे। काय काय डॉक्युमेंट्स देण्यात आले? तुमच्याकडे आहे का डॉक्युमेंट्स? हो सर, आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत। आम्हाला त्या रेल्वे डिपार्टमेंटकडनं या लोकांकडून आम्हाला फर्जी जॉईनिंग लेटर देण्यात आले। त्यानंतर काही परत मेडिकल सर्टिफिकेट पण देण्यात आले अशा पद्धतीने। त्यानंतर काही ट्रेनिंग सर्टिफिकेट पण देण्यात आले, हो, आणि आय कार्ड पण देण्यात आले सर। FIR किती लोकांवर झाली आहे? FIR 3 लोकांवर झाली सर। काय काय नाव आहे त्यांचे? मुजीबर लतीफ कुरेशी, रवींद्र वाघमारे आणि सुरेंद्र रामकृष्ण तेलंग, राहणार नागपूर। काय वाटतं, हे प्रकरण फक्त चंद्रपूरचं आहे की पूर्ण देशात चालू आहे? सर, मला असं वाटतं यांनी बऱ्याच ठिकाणी घोड केलेला आहे, बऱ्याच मुलांना फसवलेलं आहे। चंद्रपूर सोडून अकोला, वाशिम, बुलढाणा इथल्याही लोकांवर त्यांनी फसवणूक केली आहे सर या लोकांनी। आता तुमची मागणी काय आहे SP साहेबांकडे? सर, SP साहेबांकडे मागणी अशी आहे की आमचे पैसे त्यांच्याकडनं रिफंड मिळावं आणि परत असा प्रकार कुठल्याही मुलासोबत घडू नये, आणि मुलं कुठल्याही अशा मोहात जाऊ नये आणि अशी कामं करू नये सर। ठीक आहे। तर आमच्यासोबत एक मुलगा होता, यांच्यासोबत फसवणूक झाली आहे। तुम्ही पण अभ्यास नसेल करत तर तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास करूनच गव्हर्नमेंट ड्युटीवर लागा, कोणाच्या आमिषामध्ये पडू नका आणि पाहत राहा चंद्रपूर मीडिया 24। जय हिंद।